बोटिंग आहे, आपण सुद्धा एन्जॉय करतोय. फोटोग्राफी चालू आहे. आपली गाडी चालू आहे. एवढा जोरावर घेतलाय लग्न. तर आता आपण आलेलो गणपतीपुळ्याच्या मंदिरात आणि ही एंट्री आहे गणपतीपुळे मंदिराची. गणपती बाप्पा मोरया. गणपतीपुळे मंदिराची एंट्री आहे. गणपतीपुळे मंदिरात आपण एंट्री करतो गणपतीपुळे मंदिरात आणि त्या साईडला तुम्ही बघू शकता पूर्ण समुद्र आहे. आहेत मला. आज संकष्टी असल्यामुळे थोड्या प्रमाणात गर्दी तर आहेच इथे. राहुल शेठ फुल एन्जॉय होतात आज. चला बडाबड. काय रे पाय. आणि अशा प्रकारे आता गोल गोल लाईन किंवा लाईन आहे थोडीशी. आणि राहुल शेठने तर खूप मनावर घेतलाय लग्न लवकर व्हावं म्हणून देवाला रिश्वत देण्याच्या मागे तो लागलेला आहे आता. हार फुलं नारळ. काय राहुल लग्न जमायचे का या वर्षी? यंदा जोरात म्हणून राहुलने आता यंदा कर्तव्य आहे. ठेवू गणपती बाप्पा. गणपती बाप्पा मोरया. तर आपण आलेलो आहे मंदिरात आणि आता आपल्याला प्रसाद म्हणून साबुदाणा खिचडी इथे मिळालेली आहे. साबुदाणा खिचडी मिळाली. मनाचा तो उपवास आहे आणि आम्हाला साबुदाणा खिचडी मिळाली आहे. गणपती बाप्पा मोरया. आणि 2 बकासूर खात आहे. पाण्यात टाकून जॅकेट घातले असते का? जॅकेट घातलेत ना. हा त्यांच्या टीम आहे बघ ना. हे काय सर्व तयार आहेत मध्ये बघ सर्व. हा झालं बरं कसं ते जवळ
त्यांच्यावाला बघ किती रिलॅक्समध्ये बसलाय. उडानमध्ये गेलो का? पलटी मारतो ना तो. गोल गोल त्यातला तो फिरवला बघ. आपण बघ ना जेटस्की एका हाताने चालू कर मस्त पटेलमध्ये वन साईड बसून. तो बनाना राईडवाला पण त्याचाच गेला आहे. तू बनानावाला चांगला काय ते मला चांगला ना तिथे टर्न मारून दे. बघ ना कसं फिरतो ते पण म्हणे. मला पैसे दिले तरी मी बसायचो नाही. चक्कर येईल झाल्या. मी बसले पण मला मी 70 चक्कर येईल आता. तू आकाश पाण्यात नाही बसत ते तर बसणार. सुरवे खरंच येत अरे वारे काटत. खरंच फिलिंग आहे बाबा. तो बोलते अरे वारे समुद्र किनारा. टाकायची गाडी तिथं. काय जाणार. अरे वारे समुद्र किनारा शांत निखळ. अशा प्रकारे आम्ही गणपतीपुळेला दर्शन घेऊन आता आरेवारे बीचकडे आलो रवाना काय आलो पोहोचलो. मी पुढं बघू काय. अरे बस इथे बघा. इथे आपल्याला चिकन बिकनचं काही दुकान भेटते का बघा. ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट बघत होतो असा अरेवारे बीच. या बीच वर आता आपण प्रस्थान करत आहोत. बनवायचं बोलला का तसंच या ठिकाणी बघू शकता तुम्ही आत्ताची लाईव्ह दृश्य. हे आहे अरेवारे अरेवारे बीच. भावामध्ये रूपांतर झालं म्हणून या बीचला अरेवारे बीच असं नाव पडण्यात आलेलं आहे. एक नंबर. या वास्तूची तुम्ही इतिहास जर बघत असाल सर्च करून बघा गुगलला. ही तुम्हाला हीच माहिती भेटेल. आता तुम्हाला आधुनिक ब्रिज जो समुद्राला जोडतोय त्या ब्रिजवर काही सेकंद. हॅलो फ्रेंड्स, गुड आफ्टरनून. तर आत्ता आपण वेटू तारकर्ली चाललेलो आहे आणि
हे तुम्ही बघू शकता, हा सीन इव्हनिंगचा टाईम आहे आणि काय सीन आहे, सही आहे. खाली बोटिंग चालू आहे आणि इव्हनिंगचा टाईम आहे. नॉर्मल सनलाईट आहे आणि हा ब्रिज आहे. तर खरंच कोकण खरंच खूप सुंदर आहे. हे बघा तुम्ही, बघा खरंच बघा तुम्ही. तर काय लायटिंग आहे, काय सीनरी आहे. बघा म्हणजे इव्हिनिंगला अंधारात सुद्धा तो बोटिंग करत आहे. तर मित्रांनो, आपण आता तारकर्लीला आलेलो आहेत. हे तारकर्ली बीचची एंट्री आहे. अर्ली मॉर्निंग आपण तारकर्लीला पोचलो आहे. खरंच सुंदर आहे समुद्र किनारा. ते कोकण ही गाडी येईल समुद्र कसं गाडी टाकायचं. पान्ना बिले तारकर्ली समुद्र किनारा. जास्त पुढे नको जाऊ लावले. हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण आलेलो तारकर्ली बीचला. तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे तारकर्ली बीच आहे. से बात कर रहे थे। हॅलो फ्रेंड्स, या मॅगी खायला मॅगी पाहिजे. बॉईल अंडे टाकलेले मी लेजंडरी ऋतुराज थोरात आणि त्याच्याबरोबर जेवताना तारक मेहताचा उलटा चष्मा. तर आता आपण अंडी टाकलेले उकडायला. अंडी उकडून झाल्यावरती आपण चिकन फ्राय करणार आहोत. समीर मोरेला जास्त भूक लागलेली आहे या ठिकाणी. बघा तुम्ही नाही तुला रे अजून ते सगळं चिपकतंय, तर हे पण चिपके म्हणून त्या हिशोबाने तेल टाकलं मी सगळं. हे बस ना, आपल्याला अजून काही पाहिजे नाही त्यातला. याला पण हातमध्ये टाकून दे ना त्याच्यातलं ते मस्त.
ठीक आहे ना 800 रुपयात हा, मग 800 मध्ये एवढं सगळं पाहिजे भेटतंय. सगळ्या राईड देतो ना रे. 800 मध्ये एवढं भेटतं. वरती टाकत नको. थांबू नको. अरे व्हिडिओ चालू दाखव इकडे. एक मिनिट हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण आलेलो तारकळी बीचला आणि हा सीन आहे तारकळीचा. फ्लेमिंगो पक्षी. तो किल्ला बघ, सिंधुदुर्ग किल्ला. पुढे तो किल्ला सिंधुदुर्ग तो किल्ला ना. सिंधुदुर्ग दाखव. तोच आहे ना. परत टाकलं. आला नाही तुम्हाला. व्हिडिओ चालू होता आणि पोचलो आहे. फ्लेमिंगो. आता मुंबईमध्ये आले तर लोक ह्याला पण खायला सोडणार नाही. खरंय रे, खरंय. काय नाही सोडलं, विचार कर ना. तर फ्रेंड्स, आज आपण करणार आहोत स्कुबा डाईव्ह, पॅरासेलिंग, जेट स्की, बनाना राईड आणि समथिंग कमी 5 राईड आपल्याला मिळालेले आहेत. पॅकेज घेतलेलं आहे आपण 5 राईडचा आणि आता बघूया कसं कसं मग एन्जॉय होत आहे. हे सगळं बीच सिनरी आहे, मस्त कपल्स एन्जॉय करतायत. बोटिंग आहे, आपण सुद्धा एन्जॉय करतोय. फोटोग्राफी चालू आहे आणि आपली गाडी चालू आहे. हे ऋतू काय काय करणार तू? चालू आहे ना व्हिडिओ, बघ चेक कर. हा त्याला रायडिंग नाही करणार. ठीक आहे ना, 800 मध्ये परवडतंय ना. 800 मध्ये काय भेटतं आपल्याला? आता तू 1200 घेतलं तर अजून मोठा पॅकेज घेतो. नको नको, नको बाबा. पैसा वसूल. अजून 400 घेतलं तर 5-5 मिनिटं आपल्याला काय आपल्याला काय वाटलं फक्त स्कुबा डायव्हिंग आहे. स्कुबा डायव्हिंग सगळं पॅकेज आहे 1500-1200 त्याच्यामध्ये पण तुला फक्त एक असं स्कुबा डायव्हिंग तुझी 5 ते 10 मिनिटाची बोलला ना तो. बस झाली ना. तसं त्याच्या 15-20 मिनिटं. आपण एवढं थांबणार पण नाही पाण्याखाली. नाही थांबतो काय नाही. आणि तुम्ही तिकडे समोर बघू शकता सिंधुदुर्ग किल्ला आहे आपला आणि हा तारकळी बीच आहे. आपली कार आणि स्कुबा डायव्हिंगचं आपलं. तर आता आपण स्कुबा डाईव्ह आणि पॅरासेलिंग करणार आहोत तारकळी बीचवर. बघूया किती एन्जॉय येतं, कसं वाटतं. इकडे पोरं फुल हॅपी आहेत. व्हाईट सँड. बघूया किती किलोमीटर होतं. पैसे काय नाही ना. फक्त मोबाईल आहेत की गाडीची चावी आहे. एखादी पिशवी आणले का? राहुल बघा स्कुबा डायव्हिंगचं सगळं साहित्य आहे, टँक आहे. चला आपला जेट रेडी.
अँकर वरती घेतलाय आणि आपण रेडी चाललेलो सगळं. ऋतू कसं वाटतं तुला? कसं वाटतं? फर्स्ट टाइम आहे, फाटलेली आहे. मी पागल हूँ या आया हूँ. पैसे गेले तरी बघूया का एक्सपिरियन्स करूया. चला बघूया कसं एन्जॉय येतं का भीती वाटते. आपली बोट ready आहे. चला सिंधुदुर्ग किल्ला समोर दिसतो आपल्याला आणि आता बोटीतून आपण पाण्यामध्ये आतमध्ये बोटीमध्ये चाललेलो आहे. शकता सिंधुदुर्ग किल्ला आपल्या समोर आहे. सिंधुदुर्ग किल्ल्याच्या इथे आपण आता स्कुबासाठी आलेलो आहे. इंट्रोडक्शन देणार आहे. इंट्रोडक्शन चालू असताना मध्ये कोणी बोलून हे माझी सर हे आपण स्कुबासाठी वापरणार आहोत. 4 लोग हिंदी मराठी पहिला मराठी में दूंगा आपको डायरेक्ट में हिंदी में बताऊंगा. ठीक है, मराठी समझ आता है ना. हे माझी सर आपण स्कुबासाठी वापरणार आहोत. इथे बघा नाकाचा पोर्शन आहे. मास्क घातलं की नाकावरती बसून नाकाने श्वास घेणं बंद होऊन जातं. नाकाने खेचायला गेलात तर मास्क फेसला चिकटल्यासारखं वाटेल. नाकाने सोडला तर जेव्हा मास्क घालतो तेव्हा इरिटाईट फील होतो. आतमधली एअर बाहेर जाणार, बाहेरचं पाणी आत येणार, तुम्हाला दिसणार नाही, ब्लर दिसणार. त्यामुळे नाकाचा यूज करायचं नाही. बेसिकली आपल्याला सर्दी होते तेव्हा आपण नाक बंद असं आपण माउथ क्लिनिंग करतो. तोंडाने श्वास होतो, तोंडाने जॅकेट दिसतंय त्याला बीसीडी बोलतात, बुओयन्सी कंट्रोल. त्याचं काम काय असतं, जेव्हा आपण पाण्याखाली असतो आणि आपल्याला काय प्रॉब्लेम झाला, ड्रायव्हर असतो आपल्यासोबत, तो ऑपरेट करत असतो. आपल्याला प्रॉब्लेमची साईन पुढे दाखवणार आहे. प्रॉब्लेमची साईन दाखवली तुम्ही जॅकेटमध्ये एअर भरली जाते. एअर भरल्यानंतर तुम्ही पाण्यावरती तरंगता. पाण्यावरती तरंगल्यानंतर हातपाय हलवायचे नाही. हातपाय हलवल्यानंतर तुमच्या हातापायाचं पाणी तुमच्या स्पेसवरती होणार, तुम्ही हायपर होणार. ठीक आहे, पोहायला कोणाकोणाला येतं? स्विमिंग पोहायचंच नाही आहे. दोन्ही हातावरती एक पायामध्ये जॉईन करायचं. कमी आपण पोहायचं नसतं. काही प्रॉब्लेम वाटत असेल थमअप करायचं. ठीक आहे, जॅकेटमध्ये एअर घेऊन वरती घेतलं जातं. बाकीच्यांसारखं आपल्या इथे होत नाही की थमअप केलं की राईट सांगतो. आपल्या इथे थमअप केलं की जॅकेटमध्ये एअर भरणार, तुम्हाला वरती गेल्यावर काय प्रॉब्लेम होतो तो सॉर्ट आउट करणार, परत ड्राईव्हसाठी चाललेलं आहे. ठीक आहे, हा समोर सिंधुदुर्ग किल्ला आहे आपल्या आणि आता इथे आपण अंडर वॉटर ड्रायव्हिंग करणार आहोत, स्कुबा डायव्हिंग करणार आहोत. आणि इकडे बघताय तुम्ही ते स्कुबा डायव्हिंग चालू आहे. सिंधुदुर्ग किल्ला काय एवढा काय वाटलं सगळ्यांची फाटलेली अक्षरशः. तर इथे अशी परिस्थिती का सगळे घाबरलेले आहेत. हा तर रडायला आलाय. आम्ही आता सुटणार आहेत. जो जितेल तो पहिला जाणार. चलो या 1 2 3. अरे पण 4 कसं हा तुला सगळं पहिला. तर मी पहिला आहे आता. दुसरा काही नो प्रॉब्लेम, आपल्याला काही प्रॉब्लेम नाही. तिघात होतो ना. तू पकडतोय मनाशी दुसरा आहे.
आता आपल्या डालभात दिला. चल डालभात दे. अच्छा मी खेळणारच नाही. तिसरा तू चौथा आहे. ठीक आहे. चलो तुझ्या आईची शपथ. काय नाव पाठवतो ना. पाठी तिकडे पाठी व्हिडिओ ना तू हात हे ऋतू मी घेतोय. काम कर ना. तुझा मोबाईल तिथं थांब ना. मी घेतोय दोन्ही याच्यात. समीर मोरे. हॅलो. ते गॉगल पण आपलं बाई. टोपी पण आपली. थांब थांब दादा. हा मग अडकला तो. अरे काय निघताय. चला आता मनोज चालला आहे. मनोज असं वाटतंय. कोणाला याला बांध ना. ते समीर आहे. समीरची हवा टाईट झालेली आहे या ठिकाणी. आता मनोजची वारी. आता हॅलो. मस्त वाटलं. फेस को पूरा प्लान करके चष्मा कुठे ठेवले नाही असे चष्मा तुझ्याकडे नाही जाणार. जाऊ दे जाऊ दे. राहुलची पण फाटलेली.
फ्रेंड्स आपली स्कुबा डायव्हिंग झालेली आहे. फ्रेंड्स तर आता आपण पॅरासेलिंगला चाललेलो आहे. पॅरासेलिंगचा टाईम आहे पण आता पॅरासेलिंगला चाललो बघूया वरती स्कायमध्ये गेल्यावर कसं वाटतं. ही बोट आहे आपली. ह्या बोटमधून आता आपण वरती पॅरासेलिंगसाठी जाणार आहोत. सर आपले पॅराग्लायडिंग करणार आहेत मस्तपैकी वरनं. काय चला ना. हॅलो फ्रेंड्स, ते आपले नवीन फ्रेंड्स आहेत. बघू शकताय सगळे पॅरासेलिंग करणार आहेत. राहुल बोलतो मी जेट स्की चालवणार आहे. बसतो कामाला. चालू शकतो पण हे असं नको ते स्कुबा डायव्हिंग नको मला. फ्री फिशिंग करतोय आपला. अरे भेटली आता आपण सगळे बोटीमध्ये आलेलो आहे तिथे. ह्या बोटीमधून आपण आता ह्या बोटीला ट्रान्सफर झालेलो आहे तिकडे. आणि आता या बोटीवरून त्या बोटीत सगळे जात आहेत. सुंदर कळी समुद्राचा नजारा. चालेल चालेल हो चालेल ना. हां चलो आता आपली वरती जायची वेळ आहे. त्यांचं बाकी आहे कोण जा आपली बारी. तिथे पकडू थांब. चलो ही मजा. Deep in the sky. Yo, samandar. Yo, मस्त. चलो मजा मजा घेऊन जा बटन राहत ना. कुठे गेला हे राहुल कुठे गेला. असं पकडून ठेवा. हो म्हणजे चलत येते
घाबरते. आपण दोघं पिंडा आम्ही दोघं जातो. ठीक आहे चावी हिला ठीक आहे जाते का तुझी चष्मा कुठे चष्मा जातो चष्मा जातो जातो साईड त्यांची व्हिडिओ घेतो. व्हिडिओ घेतो मग आम्ही कुठे हे चालू कर चालूच तर केले. अरे दोन्ही एक साथ नेतं का काय दोन्ही बाजूला त्यांचा व्हिडिओ येऊ त्यांना आधी तुरे लागले इसके बाद मेरा नंबर है ना. फुल मजा चुकतो मोठा फोटो असं इकडे पकडतो हवा झाली आहे अडीचशे वाली आहे ना किलो 1 किलो बसेल बघू घेऊ ते आपण. इथं तोच म्हणतो. 350 रुपये किलो.